मराठी सिनेमा संगीत मान अपमान मी आत्ताच बघून आलो. खूप उत्तम उत्कृष्ट सिनेमा आहे. पण माझी ना हप्त्याभरापासून दगदग चालू होती हा सिनेमा बघायची. तर मी दगदग यासाठी म्हणतोय की अख्ख्या मुंबईमध्ये फक्त एकमेव थिएटर आहे हब मॉल गोरेगावचं. त्याच्यात ते एकच प्राईम शो आहे जो हा सिनेमा दाखवतो. आता एक समीकरण समजा, एक दाक्षिणात्य सिनेमा पुष्पा 2 हा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे मागच्या हफ्त्यात गेल्या शुक्रवारी, आणि तो प्रत्येक भाषेमध्ये अवेलेबल आहे ऑलमोस्ट. आणि तरीही त्या सिनेमाचे आता मुंबईत आज कमीत कमी 20 शो चालू, 18 ते 20 शो चालू. तर या सिनेमाला रिलीज होऊन झालेत 70 दिवस. आपल्या मराठी सिनेमाला संगीत मान अपमानाला रिलीज होऊन झालेत 22 ते 24 दिवस. तर हे का होतं, तर त्या मराठी प्रेक्षकांचं मराठी सिनेमाबद्दल जे काही प्रेम आहे ते आय लव्ह यू ॲज अ फ्रेंड टाईपचं आहे. म्हणजे आपण आहोत, पण आपण इतकं सिरियसली घेतलं नाही आहे अजून मराठी सिनेमाला. आणि याच्यामागे एक पार्श्वभूमी आहे अशी की मी 1, 2, 3, 4 या सिनेमाला गेलेलो. जेव्हा रिलीज झालेला मी रविवारी गेलेलो. रविवारी 8, 8:15च्या आसपास गेलेलो आणि हार्डली 5 ते 6 माणसं होती थिएटरमध्ये. आणि त्यानंतर मी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीला गेलो, तर तिथेही शो कॅन्सल केला गेला. तर मला हे कळत नाही की आपण ॲज अ प्रेक्षक चुकतोय का. 100% आपणच चुकतोय, कारण की थिएटरवाल्यांनी अवेलेबिलिटी दिलेली, तेव्हा सप्लाय जर वाढवायचा आहे ना तर डिमांड हवी. तर मराठी सिनेमाची डिमांडच नाही होत आहे. आता हे सिम्पलचं समीकरण आहे की पूर्ण मुंबईमध्ये एकच शो दाखवला जातो आहे. आपण आता सिरियसली घ्यायला हवं मराठी सिनेमाला. ही आपली चूक आहे, कारण की ज्या पद्धतीने दाक्षिणात्य सिनेमाचे जे प्रेक्षक आहेत ते ज्या पद्धतीने डोक्यावर घेत आहेत, ज्या पद्धतीने ते चाललं आहे, जे काही की सिनेमा OTTवर आला आहे तरीही सिनेमागृहात तो सिनेमा चालू आहे, हे खूप मोठं आहे. हे सिम्पल नाही आहे. म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे की तो सिनेमा नेटफ्लिक्सवर पण आहे तरीही 20 शोज चालू आहेत. आणि एक सिनेमा मराठी जो इतका उत्कृष्ट आहे, उत्तम आहे, सगळं आहे, पण त्याचा एकच शो मुंबईत आहे. तर आता मराठी सिनेमांना सिनेमागृहात जाऊन बघूया प्लीज, ही विनंती आहे. धन्यवाद.